गुजरात आणि महाराष्ट्रातली किनारपट्टी लगतच्या भागातील दैनंदिन कामांमध्ये आता व्यत्यय आणायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात उंचच्या उंच लाटा आणि किनारी प्रदेशात जोरदार वारे वाहू लागतायत। दरम्यान देवभूमी द्वारकेला चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे आणि या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एनडीआरएफ कडून नेमकी काय तयारी करण्यात आलेली आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी विनया देशपांडे यांनी। आपण आहोत द्वारकेला सनसेट पॉइंटवर आणि इथे तुम्ही बघताय की वाऱ्याचा मार वाढलेला आहे। सतत उंच लाटा उसळतायत आणि आपण आता एनडीआरएफच्या एका टीम बरोबर आहोत की जी फील्ड व्हिजिटवर आहे। इथे काय आहे ती पाहणी करायला आलेली आहे आणि इथे त्यांचे काही मराठी अधिकारी आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणूया। सर, आता तुम्ही इथे सगळेजण आहात, तुमच्या हातात वेगवेगळे इक्विपमेंट दिसत आहेत, तुमच्या हातात हे आहे, काय काय आहे आणि नक्की कशासाठी वापरलं जातं? हे जे माझ्या हातामध्ये सध्या मी घेऊन हे लाईफ बॉय बोलता याला, हे फ्लड रेस्क्यूसाठी आम्ही यूज करतो। आणि ते दुसरं जे या साईडला जे घातलेलं आहे ते लाईफ जॅकेट बोलतात त्याला। मग हे एक माणसासाठी असतं आणि हे 2-4 माणसं ह्याच्या रेस्क्यू होऊ शकतात। आणि सायक्लोनच्या दरम्यान काही ध्वस्त इमारती होतात, त्यातून लोकांना वाचवण्यासाठी काही कटिंग इक्विपमेंट्स असतात आमच्याकडे। ते काही पेट्रोलवर चालणारे असतात, काही हायड्रोलिक ऑइलवर, त्याचा उपयोग करून आम्ही रेस्क्यू करत असतो। त्याच्यामधलेच काही प्रकारचे आम्ही इक्विपमेंट इथं आणलेले आहे। सायक्लोनच्या दरम्यान काही नुकसान झालं तर आम्ही त्याचा यूज करून लोकांना बाहेर काढण्यासाठी आम्ही मदत घेऊ शकतो। अशा प्रकारे ही जी टीम आता फील्ड व्हिजिटवर आहे ही वेगवेगळ्या गोष्टी घेऊन चालली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सापळेसह विनया देशपांडे, द्वारकेहून। आणि आता बातमी आहे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढवणार